डिअर फ्रेंड्स, आपण हे 4 प्रॉब्लेम्स आहेत अनसॉल्व प्रॉब्लेम्स पुस्तकातले, ते आज सॉल्व करणार आहे. फर्स्ट जो प्रॉब्लेम आहे तो बघा, डिटरमाइन द क्रॉस प्रोडक्ट ऑफ द टू वेक्टर्स, दॅट इज ए क्रॉस बी. आणि दिलेला आहे वेक्टर ए आणि वेक्टर बी, आणि आपल्याला त्याचं उत्तर शोधायचं आहे. उत्तर दिलेलं आहे के कॅप. तर बघूया आपल्याला जमतं आहे का ते. तर ए क्रॉस बी करायचं आहे. तर मी ए वेक्टर लिहिला इथे, दिस इज वेक्टर ए आणि दिस इज वेक्टर बी, आणि आपल्याला त्याचा क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा आहे. क्रॉस प्रोडक्ट इज डिफरंट फ्रॉम डॉट प्रोडक्ट, हे आपण शिकलेलो आहोत. सर आम्ही अगोदर ए वेक्टर लिहिला इथे आणि इथे बी वेक्टर लिहिलेला आहे. अँड नाव आय एम गोइंग टू टेक द क्रॉस प्रोडक्ट. म्हणजे काय, तर ही टर्म इज मल्टिप्लाइड विथ दिस टर्म इन द क्रॉस प्रोडक्ट, म्हणजे 2 into 3 आणि आय क्रॉस आय कॅप क्रॉस आय कॅप. नंतर ही टर्म इंटू ही टर्म, म्हणजे 2 into 5 इंटू आय कॅप क्रॉस जे कॅप. नंतर ही टर्म 3 इंटू ही फर्स्ट टर्म 3j इंटू 3i, म्हणजे 3 into 3 जे कॅप क्रॉस आय कॅप. आणि फायनली 3j इंटू 5j, म्हणजे 3 into 5 जे कॅप इंटू जे कॅप. आता हे महत्त्वाचं आहे की आय कॅप क्रॉस आय कॅप आणि जे कॅप क्रॉस जे कॅप इज 0. कारण काय, तर बेसिकली आय कॅप क्रॉस आय कॅप इज 1 into 1 कॉस ऑफ साइन ऑफ थीटा, आणि दोघांमध्ये अँगल किती आहे, तर 0 आहे. आय आणि आय मधला अँगल 0 आहे, त्यामुळे साइन 0 इज 0, त्यामुळे दिस बिकम 0. सिमिलरली जे क्रॉस जे इज ऑल्सो 1 into 1 साइन 0 इज इक्वल टू 0. ओके, त्याच्यामुळे हे 0 आहे. मात्र आय इंटू जे या दोघांमधला अँगल 90 असल्यामुळे इट बिकम्स के, आणि जे आणि आय मधला अँगल 90 असल्यामुळे इट बिकम्स मायनस के. ओके, तर हे लक्षात ठेवून आपण जर हे सॉल्व केलं तर दिस टर्म बिकम्स 0, then so this cancels out in a way, this term becomes 0, so this cancels out. म्हणजे आपल्याला फक्त हे दोन्ही टर्म्स सॉल्व करायचे आहे. 2 into 5 10 आणि आय क्रॉस जे इज के, सो 10 के, आणि 3 into 3 9 आणि जे क्रॉस आय इज मायनस के, त्यामुळे 9 into मायनस के, त्यामुळे 10, सो इट बिकम्स 10 के मायनस 9k, आणि आपल्याला आन्सर आहे के, विच इज द रिक्वायर्ड आन्सर. इकडे बघा, आपला जो रिक्वायर्ड आन्सर काय आहे, द के. सो द फर्स्ट प्रॉब्लेम इज सॉल्व्ड. लुक ॲट द सेकंड प्रॉब्लेम. दुसरा प्रॉब्लेम बघूया. आपल्याला असं दाखवायचं की हे जे तिन्ही वेक्टर्स आहे यांच्यामधला अँगल, म्हणजे ए आणि बी मधला अँगल 90 डिग्री आहे, बी आणि सी मधला अँगल 90 डिग्री आहे, म्हणजे हे म्युच्युअली परपेंडिक्युलर आहे. म्हणजे ते एकमेकांना 90 डिग्रीजच्या मध्ये अँगल त्यांच्या परस्परांमध्ये, ए बी मध्ये 90, बी सी मध्ये 90, ए सी मध्ये 90. तर हे कसं दाखवायचं, तर त्यासाठी आपण वेक्टर प्रोडक्टचा उपयोग करणार आहोत. तर मी अगोदर हे दोन्ही सिद्ध करतो की ए डॉट बी. तर तुमच्या लक्षात येईल की ए डॉट बी, ए वेक्टर लिहिला इथे, बी वेक्टर लिहिला, आणि आपण नेहमी जसं डॉट प्रोडक्ट घेतो त्याप्रमाणे 2 into 3 इंटू आय डॉट आय. तर आय डॉट आय इज 1, हे लक्षात घ्या. तसेच 3 into -6 इंटू जे डॉट जे इज 1, आणि 6 into 2 के डॉट के इज ऑल्सो 1. आणि बाकीचे टर्म 0 होता, कारण आय डॉट के हे 0 असतं, त्याच्यामुळे बाकीचे टर्म्स मी घेतले नाही. फक्त जिथे आय डॉट आय, जे डॉट जे आणि के डॉट के आहे तेच टर्म्स मी घेतलेले आहेत. तर हे आपण सॉल्व केल्यावरती आपल्या लक्षात येईल
की ए डॉट बी हा 0 झालेला आहे आणि आपल्याला हे माहिती आहे की डॉट प्रोडक्टचा फॉर्म्युला आहे. सो युजिंग दिस फॉर्म्युला वी कॅन राईट कॉस थिटा इज ए डॉट बी यांचं वेक्टर प्रोडक्ट अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी. आता मॅग्निट्यूड ऑफ ए हा आपण जर हा वेक्टर बघितला तर आपल्या लक्षात येईल की हा याचा जो मॅग्निट्यूड आहे दॅट इज नॉट 0 म्हणजे ग्रेटर दॅन 0 आहे. तसंच याचा पण मॅग्निट्यूड हा नॉट 0 इट इज ग्रेटर दॅन 0. त्याच्यामुळे डिनॉमिनेटर नॉन 0 असेल आणि न्यूमरेटर जर 0 असेल तर आपण मॅथमॅटिक्समध्ये शिकलो आहोत की याची किंमत ही 0 असणार आहे. सो कॉस थिटा इज 0 आणि आपल्याला माहिती आहे की जर कॉस थिटा 0 असेल तर थिटा इज 90. याचाच अर्थ काय की ए इज परपेंडिक्युलर टू बी. तसंच आपल्याला बी परपेंडिक्युलर टू सी दाखवता येतं. तर कसं करणार त्याच पद्धतीने आपल्याला बी डॉट सी करायचं आहे आणि आपल्या लक्षात येईल की दॅट विल ऑल्सो बिकम 0. तसंच ए डॉट सी पण करून बघायचं आहे आणि आपल्या लक्षात येईल की तो 0 आहे. त्याच्यामुळे याच्यामधला अँगल हा सुद्धा समजा याला थीटा 1 म्हटलं असेल, थीटा 1 जर म्हटलं असेल तर याला थीटा 2 म्हटला तर तो पण 0 होईल आणि याला थीटा 3 म्हटला तर तो पण 0 होईल आणि त्यामुळे थीटा 0 नाही ना 90 येईल. सो इट मीन्स दॅट ऑल द वेक्टर्स आर म्युच्युअली परपेंडिक्युलर. म्हणजे तिघांमध्ये हे करून बघा, तुम्ही स्वतः करून बघा. बी डॉट सी काढून बघा आणि तुम्हाला लक्षात येईल की 0 होईल. ए डॉट सी करून बघा, मी ज्या पद्धतीने केलं तुमच्या लक्षात येईल की इट इज 0. त्यावरनं हे सिद्ध होतं की थीटा 1 थीटा 2 आणि थीटा 3 90 आहे आणि ते वेक्टर्स म्युच्युअली परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलर म्हणजे अँगल 90 आहे. हा झाला तुमचा सेकंड प्रॉब्लेम. थर्ड जो प्रॉब्लेम आहे तो आपल्याला असं विचारलं आहे की क्रॉस प्रोडक्ट काढायचा आहे V1 आणि V2चा. काय काढायचं आहे? वेक्टर प्रोडक्ट म्हणजे क्रॉस प्रोडक्ट काढायचं आहे. V1 क्रॉस म्हणजे V1 क्रॉस V2 काढायचं आहे. सो दिस इज व्हेरी सिम्पल. तर मी ते डिटर्मिनंट फॉर्ममध्ये लिहायचं आहे. डिटर्मिनंट फॉर्ममध्ये लिहायचं आहे. सो IJK याचा इंडेक्स 2, याचा कोएफिशियंट 3 आणि याचा कोएफिशियंट -1. तसंच याचा 1, याचा 2 आणि याचा -3 इथे लिहिला आणि मग मी मल्टिप्लाय करतो. इथे I घेतो, इथे -j घेतो, इथे k घेतो. I जेव्हा मी कन्सिडर करेल तेव्हा मी हे दोन्ही कॉलम्स कन्सिडर करतो. जे जेव्हा कन्सिडर करेल -j तेव्हा मी हे दोन्ही फर्स्ट आणि थर्ड कॉलम कन्सिडर करतो आणि जेव्हा मी k कन्सिडर करेल तेव्हा फर्स्ट आणि सेकंड कॉलम कन्सिडर करतो. म्हणजे कसं I घेतल्यानंतर हे मी फक्त हे दोन्ही लक्षात घेईल. म्हणजे 3 × 3 -3 आणि 2 × -1 आणि या दोघांचं सबट्रॅक्शन करायचं. जेव्हा मी जे घेईल तेव्हा मी जेचा कॉलम सोडून देईल आणि हे मल्टिप्लाय करेल 2 × -3 आणि -1 × 1 आणि जेव्हा मी k घेईल तर kचा कॉलम मी सोडून देईल आणि उरलेले 2 घेईल. म्हणजे 2 × 2 -3 × 1 अशा पद्धतीने मी ते सॉल्व करेल. आपल्या लक्षात येईल की ते -9 + 2 -6 + 5 1 4 -3. तर दिस बिकम्स -7i -j × -5 plus k. Minus of minus plus, so the answer is the required answer -7i + 5j + k. तेच आपल्याला हवं होतं उत्तर. चेक करूया. येस, सो दिस इज आवर आन्सर. आणि फायनली शेवटचं आहे की 2 वेक्टर्स परपेंडिक्युलर दिलेले आहे आणि आपल्याला व्हॅल्यू ऑफ ए अननोन जो आहे तो काढायचा आहे. हा अननोन ए काढायचा आहे बाय मल्टिप्लाइंग V1 आणि V2. तर त्यासाठी काय करायचं आहे? तर त्यासाठी परत आपण अगोदरची ट्रिक वापरायची. कुठली? डॉट प्रोडक्टची. म्हणजे आपण डॉट प्रोडक्ट घेतला आणि आपल्याला असं सांगितलं की ते परपेंडिक्युलर आहे.
जेव्हा ते परपेंडिक्युलर असेल तेव्हा डॉट प्रोडक्ट काय असतो, v1 डॉट v2 वेक्टर इज v1 v2 कॉस ऑफ 90, कारण त्यांनी दिलं की ते परपेंडिक्युलर आहे आणि त्याची किंमत अर्थात 0 होईल कारण कॉस 90 हे 0 आहे. तर आपण हे मल्टिप्लाय केलं v1 e2 आणि वॉट वी गॉट इज सिमिलर टू दिस. तर हे आलं आपल्याला, हे मी मल्टिप्लाय केलं नेहमीच्या पद्धतीने आणि आपल्याला आता समजलंच आहे की कसं मल्टिप्लाय करायचं. इथे मी मल्टिप्लाय केलं, आयची किंमत 1, जेची किंमत 1 टाकली आणि बाकी आपलं रेग्युलर मल्टिप्लिकेशन आहे. सो 5a मायनस 12 इज इक्वल टू 0. हा 12 इकडे घेतल्यावरती प्लस 12 येतो. सो 5a इज इक्वल टू 12 म्हणजेच a इज इक्वल टू 12/5. ओके, अगदी सोपं आहे ते, तुम्ही स्वतः करून बघा अँड यू विल गेट द रिक्वायर्ड कॉन्फिडन्स. ओके, सो दिस वे वी हॅव सॉल्व्ड ऑल द अनसॉल्व्ड प्रॉब्लेम्स ऑफ द बुक. 12/5 आपलं उत्तर आहे.